सध्या राज्यभरामध्ये विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे। परंतु सध्या पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सातत्याने खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर शरद पवार यांची थेटपणे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतलेली होती। त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली होती। आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे येते आणि ती म्हणजे आता आणखी एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या बोड्या नेत्यानं थेटपणे शरद पवार यांच्या निवासस्थानी जात थेटपणे शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। खरं तर या भेटीमागे नेमकं कारण काय होतं हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक घडामोडी घडतात। प्रामुख्याने जर सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर अजित पवार यांचं ज्यावेळेस निधन झालेलं होतं त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष हे जे पद होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं ते रिक्त होतं। त्या पदावरती सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली होती आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं होतं। ते पत्र म्हणजे थेटपणे अजितदादा म्हणजे 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान अजित पवार यांचं 28 जानेवारीला जे निधन झालेलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर 10 मार्च दरम्यानचा जो काही राष्ट्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जो पत्रव्यवहार झालेला आहे तो पत्रव्यवहार रद्द करावा अशी मागणी करणारं पत्र सुनेत्रा पवार यांनी थेटपणे राष्ट्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं। आणि या पत्राच्या नंतर जर पाहिलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीमध्ये पक्षामध्ये नाराजी अशी चर्चा सुरू होती। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आसाममध्ये मुख्यमंत्र्यांचा ज्यावेळी शपथविधी होता त्यावेळी सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी थेटपणे सुनेत्रा पवार यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये प्रवास करणं टाळलेलं होतं, मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केलेला होता। आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा प्रवास झाल्याच्या नंतर तातडीने जे आहेत सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती। त्या भेटीच्या नंतर शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे दोन्ही नेते अत्यंत कार्यक्षम असे नेते आहेत। तर अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आता दिलीप वळसे पाटील जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात शरद पवार यांची भेट घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी जे वक्तव्य केलं होतं की निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये चर्चा सुरू झालेली होती आणि दादा या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन दादांनी चर्चा केली होती असं वक्तव्य थेटपणे सुनील तटकरे यांनी केलं होतं। परंतु गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे याच काही अशा पद्धतीच्या चर्चा झालेल्या नव्हत्या, अशा पद्धतीच्या गोष्टींचा इन्कार करत होते। त्या सुनील तटकरेंनी अशा पद्धतीची चर्चा झाल्याचं वक्तव्य केलं होतं। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकतंच ज्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या 2 जागा देण्यात आलेल्या आहेत महायुतीकडून त्या दोन्ही जागांवरती जर पाहिलं तर रायगडमध्ये अनिकेत तटकरे जे की सुनील तटकरे यांचे पुत्र आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये जर पाहिलं तर थेटपणे विक्रम काकडे जे की संजय काकडे माजी खासदार आहेत त्यांच्या पुत्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे विभागामधून उमेदवारी देण्यात आली आहे। आणि ही उमेदवारी देण्यात आल्याच्या नंतर विशेषतः पुण्यामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे निष्ठावंत आहेत मग सुनील टिंगरे असतील आणि इतर निष्ठावंत जे आहेत ते नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते। पिंपरी चिंचवडमध्ये विलास लांडे जे आहेत ते नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळालेलं होतं। आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर आता थेटपणे दिलीप वळसे पाटील यांनी थेटपणे आता शरद पवारांची भेट घेतलेली आहे। खरं तर या भेटीमागे जे कारण आहे ते सांगितलं जातंय त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सहकार क्षेत्रातील काही प्रश्नांसंदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणासंदर्भामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा भेट घेतल्याची जी आहे ती माहिती मिळते। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या राज्यभरामध्ये जे कांद्याचा प्रश्न जो आहे तो आक्रमक झालेला आहे। कांद्याच्या प्रश्नावरून खूप मोठ्या पद्धतीने आक्रमक असं आंदोलन महाविकास आघाडीकडून केलं जाते। त्याच कांदा प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठेतरी ही चर्चा झाली आहे, या बैठकीमधून चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे नाराजी नाट्य पाहायला मिळते पक्षातील जे वरिष्ठ नेते मग सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे असे पद्धतीचे महत्त्वाचे नेते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज आहेत। विशेषतः पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरती नेते नाराज आहेत अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आता दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। खरंच या भेटीमागे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये चर्चा होती का की आता विधान परिषदेच्या ज्या उमेदवार दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या संदर्भामध्ये काही चर्चा होती का? श्रीकांत पाटील यांना
शरद पवार गटाकडून जी पुणे विभागाकडून उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी मागे घेण्यासाठी अशा पद्धतीची काही भेट होती का, काही चर्चा झाली आहे का? अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की दिलीप वळसे पाटील यांनी जी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्या भेटीमुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. पुन्हा एकदा राजकारणामध्ये आणखी कोणता राजकीय भूकंप घडतो का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का? आणि त्याचबरोबर पुणे विभागामधून श्रीकांत पाटील हे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का? हे सगळंच आता या भेटीच्या नंतर काय होतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.